मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, की आपण यांना प्रत्येकाच्या सुखामध्ये सामील होऊन किंवा काही ना काहीतरी भेटवस्तू वगैरे असं देऊन आहे ना त्यांचं सुखाचं द्विगुणित त्याला करत असतो. म्हणजे त्याच्यात आपण आनंद लुटत असतो, त्यांनाही आनंदी करत असतो. म्हणजे आता बघा ना, एक्झाम्पल, एखाद्याच्या लग्नाला वगैरे गेलो किंवा एखाद्याचा बर्थडे असेल किंवा बारसं असेल, जे काही कार्यक्रमाला आपण जेव्हा बोलवलं जातं तेव्हा देवाणघेवाणी येतेच. मग ती देवाणघेवाण कुठल्या ना कुठल्या तरी वस्तूच्या स्वरूपात असते, पैशांच्या स्वरूपात असते. एक लग्न कार्यच धरून चालूया आपण, मग ते गरिबाचं असू दे नाही तर करोडपतीचं असू दे. त्या लग्नात जाताना आपण 1000 वेळा विचार करतो काय द्यायचं, गिफ्ट काय द्यायचं. अगदी काही सुचलं नाही तर मग आपण पाकिटात पैसे घालून देतो त्यांना. मग ते लग्न 1000चं असू दे, नाहीतर 1,00,000चं असू दे, नाहीतर करोडपतीचं असू दे, नाहीतर काही असू दे. पण आपल्या ऐपतीप्रमाणे आपण पाकिटात पैसे घालतो आणि त्यांना देतो. कुठेतरी मनात विचार येतोही आपल्याला की हे कमी वाटतायत की काय, अजून टाकावे की काय, किंवा असं काहीतरी येतं. वस्तू तर इतक्या दिल्या जातात की त्या वस्तूंचा त्यांना तर उपयोग होईल की नाही तेही माहीत नसतं आपल्याला. काही वेळेला इतक्या डबल वस्तू झालेल्या असतात की त्यांना ते दुसऱ्यांना द्याव्या लागतात, असं सुद्धा होतं. म्हणजे तिथे फक्त एक आपलं तिथे उपस्थिती ऍक्च्युली महत्वाची असते, पण तरी सुद्धा या गोष्टींना सुद्धा ते इनडायरेक्टली महत्व येतच. नाही तर मागणं नावं ठेवणारी पण भरपूर असतात, त्यामुळे आपण ते करतो चांगलं काही ना काहीतरी. मग हे सगळं झालं सुखाच्या गोष्टी. पण मला असं वाटतं की या अगदी निरर्थक आहे खरं तर या गोष्टी. पण जिथे गरज असते ना तिथे आपण का नाही अशा गोष्टी करत. म्हणजे आता बघा ना, एखादी व्यक्ती जर हॉस्पिटलाइज्ड आहे आणि आपल्याला समजतंय की यार खूप सिरियस आहे व्यक्ती, जायला पाहिजे बघायला वगैरे, जेव्हा आपण जातो त्यावेळेला फळं बिळं आपण सगळेच नेतो. प्रत्येकाच्या डोक्यात येतं चला बिस्किटचा पुडा नाही तर काहीतरी पेशंटला खायला येईल असं. मग ते प्रत्येक जण तेच आणत असतो. प्रत्येक वेळेला ते फळं नासधूस होते त्या फळांची. म्हणजे इतकं झालेलं असं की पेशंट कुठे एवढा खाणार आहे, पेशंटला जेवणच जात नसतं, तो फळं कधी खायचा. ठीक आहे थोडंफार होतं, पण मग बाकीचे ते जे बसलेले असतात घरातले त्यांनाच खायला द्या किंवा घरी न्या तुम्ही खावा किंवा हे असं. म्हणजे त्याचा काही तसा उपयोग होत नसतो. मग अशा वेळेला मला वाटतं की लग्न समारंभात आपण जी पाकिटं देतो तसंच पाकिट जर इथे खरोखर जिथे गरज असते तिथे जर त्यांच्या हातात आपण एक फुल न फुलाची पाकळी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना जर आपण पाकिट हातात ठेवलं तर ते नाही का त्यांना उपयोगी पडायचं. ते थोडी ना सांगणार आहेत. म्हणजे मागणारे मागतात सुद्धा, पण सगळी जण अशी नाही आम्हाला गरज आहे पैशांची वगैरे असं नाही सांगत कोणी सुद्धा. मग असं मला कधी कधी वाटतं की दरवेळेला पेशंटला आपण बघायला जेव्हा जातो ना की बाबा, पण ठीक आहे अगदी सगळ्यांना नाही म्हणत आहे मी, पण काही असतात असे ज्यांची ऐपत नसते. मग त्यांना जर अशी पाकिट आपण पुढे केलं, हळूच पाकिट हातात दिलं तर त्यांना किती उपयोग होईल त्या गोष्टींचा. एवढी सगळी जण जे आपण बघायला जातो ते बिस्किटं आणि फळांवर सगळा पैसा खर्च करण्यापेक्षा अगदी आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावं काय असेल ते किरकोळ, त्याचा उपयोग त्यांना होईल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?